छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यावरून सुटका हे सर्वांना माहीत आहे. परंतु आता मी एक डिटेल व्हिडिओ ऐकला की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा राजगडवरून निघावून आग्र्याला गेले त्यावेळेला त्यांच्याबरोबर 4000 सैनिक होते आणि ते नंतर आग्र्यामध्ये जाताना कमी कमी होत गेले. 50 राहिले, शेवटी 8,000 राहिले. नंतर येताना काय केलं ही एक युक्ती त्यांनी सांगितली. ह्या व्हिडिओचा तंतोतंत अंमल घेऊन सैनिक समाज पार्टीने महाराष्ट्रातील लढाई, निवडणुकीची लढाई सुरू केलेली आहे. आता मला धीरज कांबळे यांचा फोन आला पुण्यावरून. जिल्हा परिषदमध्ये निवडणुकीसाठी तयार असलेल्या उमेदवाराची त्यांनी खबर दिली. याच्याप्रमाणे हा महाराष्ट्रामध्ये जो 5 वर्षाचा पिरियड होता सैनिक समाज पार्टीने पेरलेला, सैनिक समाज पार्टीचे जे सदस्य आहेत ते कसे ठिकठिकाणी अस्तित्वात आहेत त्याची जाणीव झाली. आता या निवडणुकीच्या लढाईमध्ये हे सर्व सैनिक आपापल्या ठिकाणची लढाई, प्रांतीय लढाई, वार्डची लढाई, जिल्हा परिषद गटाची लढाई, जिल्हा परिषद गणाची लढाई, ह्या लढाईला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपण जो सुरुवातीपासून म्हणत आलो की छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, तो गनिमी कावा आता प्रत्ययास येत आहे. लोक सावध झाले आहेत. या सैनिक समाज पार्टीच्या आधाराने पॅनलवर निवडणूक लढवण्यास छुपे लपलेले शिवसैनिक जागे झाले आहेत आणि हेच सैनिक, हेच मावळे आता लढाईच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा एक्झॅक्टली आपण आता या लढाईमध्ये वापरणार आहोत. सैनिक समाज पार्टी ही मावळ्यांची पार्टी आहे, मावळ्यांच्या वंशजाची पार्टी आहे. त्यामुळे ही लढाई आपण जिंकणार हे मात्र निश्चित झालं आहे. त्यामुळे मला फोन आल्यानंतर मी हा व्हिडिओ हाती घेतला आहे आणि जे जे छुपा दबा धरून बसलेले आहेत सैनिक समाज पार्टीचे सिटीजन सोल्जर ते आता बाहेर येऊ लागले आहेत. आपल्या आपल्या ठिकाणची लढाई करणार आहेत आणि ही लढाई जिंकून सैनिक समाज पार्टी या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी, सैनिक समाज पार्टीचं सरकार स्थापन करण्यासाठी आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमधला पाया अगदी भक्कम करणार आहेत याची खात्री झालेली आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांना सैनिक समाज पार्टीच्या पॅनलवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांना प्रेरणा मिळाली आहे आणि ते आता पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे आपल्याला ही लढाई सोपी जाणार आणि आपण ही जिंकणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे सर्व सैनिक समाज पार्टीच्या सिटीजन सोल्जरचे आणि महाराष्ट्रातील सज्जन जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.